नमस्कार. योगाचे 10 महत्त्वाचे फायदे, 10 बेनिफिट्स ऑफ योगा. वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनापुरतीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो. कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आम्हाला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत आणि आनंद आणि सर्वार्थाने सफल होतो. योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्त्वाचे 10 फायदे आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम ऑलराऊंड फिटनेस, सर्व स्तरावर तंदुरुस्ती. वजनात घट, वेट लॉस, ताणतणावापासून मुक्ती, स्ट्रेस रिलीफ, इनर पीस, अंतर्यामी शांतता, रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, इम्प्रूव्ड इम्युनिटी, सजगतेत वाढ होते, लिव्हिंग विथ ग्रेटर अवेअरनेस, नातेसंबंधात सुधारणा, बेटर रिलेशनशिप, ऊर्जाशक्ती वाढते, इन्क्रीज्ड एनर्जी, शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते, बेटर फ्लेक्झिबिलिटी अँड पॉइश्चर, अंतर्ज्ञानात वाढ, बेटर इन्युशन्स. आपण सर्वप्रथम सर्व स्तरांवर तंदुरुस्ती यावर कशा प्रकारची आहे ही पाहूया. नुसते शरीर स्वस्थ असून चालत नाही, तर त्याबरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिले पाहिजे. श्री रविशंकरजी नेहमी म्हणतात, फक्त रोगविरहित शरीर असण्याला स्वास्थ्य म्हणता येणार नाही. तर आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपदा म्हणता येईल. या ठिकाणी योगाचा तुमच्या मदतीला धावून येतो. त्यासाठी आसने, प्राणायाम, श्वासोच्छ्वासाच्या लयी आणि ध्यान धारणा या गोष्टी उत्तम आरोग्याला राखायला आपल्याला उपयोगी पडतात. आणि हे करण्यासाठी आपल्याला व्यायाम हा करणे गरजेचं आहे. नुसतं योग, आपण बेनिफिट्स ऑफ योग या विषयावर आपण बोलत आहोत, परंतु योगाला फक्त योगाच एक व्यायाम आहे किंवा योगाच एक आपल्याला संपूर्ण उपयोगी पडेल असं नाही. योगासोबत आपल्याला काही प्रमाणात एक्झरसाईजसुद्धा करणे गरजेचं आहे आणि त्याकरिता आपल्याला मैदानावर सुद्धा उतरणे गरजेचे आहे. पण आज ते शक्य नाही. आज आपण परिस्थिती बिकट आहे, बाहेर एक पेंडॅमिक परिस्थिती आहे. आपण या परिस्थितीसमोर मैदानावर उतरणे शक्य नाही. वरून आपल्याला आदेश नाहीत, तो वेळ आपण देऊ शकत नाही. परंतु आपण घरामध्ये मात्र निश्चितच व्यायाम, योगा आपण मात्र करू शकतो किंवा थोड्या प्रमाणात तरी आपण व्यायाम करू शकतो. नंबर 2, वेट लॉस. याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे? योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते. योगाच्या साहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची सजगता आपल्याला येते. योग आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात राहायला मदत होते. आता योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम. तर मित्रांनो, सूर्यनमस्कार कमीत कमी आपण रोज 5 ते 10 सूर्यनमस्कार काढणे गरजेचे आहे. कपालभातीला सुद्धा तुम्ही एक 5 मिनटं द्या तरी सफिशियंट आहे. आणि प्राणायामलाही 5 मिनटं ध्यान, ज्याला आपण म्हणू मेडिटेशन, ओमचे उच्चारण. तर ओमचे उच्चारणसुद्धा आपण कमीत कमी 5 मिनटं तरी करायला हवे. आणि हे केल्याने वजन तर निश्चितच कमी होईल. परंतु या काळामध्ये, आपण ज्या काळामध्ये आज जगतो आहोत, हा जो परिस्थिती आपण बघतो आहोत, आपण सगळे बघत आहात, ही जी परिस्थिती कोविड-19नी तयार झालेली आहे बाहेर देशामध्ये, जगामध्ये, आपल्या देशामध्ये, ही फार वाईट आहे. आणि याला फेस करण्यासाठी आणि
तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आज जे भयभीत वातावरण तयार झालेलं आहे, भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, ते नाहीसं होण्यासाठी किंवा एक इम्युनिटी पॉवर आपण म्हणू, एक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी सराव करणे गरजेचे आहे आणि ते करायलाही हवे. आपण सगळ्यांना वेळ देतो, परंतु स्वतःला मात्र आपण वेळ देत नाही, जास्त वेळ देत नाही. आपण सगळ्यांना, नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, महाविद्यालयाला आपण जो वेळ देतो त्याच्यामधून आपण 10 मिनटं आपल्याला काढायची आहे, कमीत कमी 10 मिनटं एक मेडिटेशन करण्याकरता. निश्चितच आपण आपली इम्युनिटी पॉवर वाढवू शकू. चला आपण वळूया क्रमांक 3, ताणतणावापासून मुक्ती. हे क्रमांक आहेत पुढे, तर आपल्याला पुढे रोज आपण आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताणतणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा ही सर्व ताणतणाव नाहीसा करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विषद्रव्ये आणि ताणतणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव तुम्हाला योग लेव्हल 2 शिबिरामध्ये येईल. मित्रांनो, जे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन असते त्याला बाहेर काढण्यासाठी आपण अनेक प्रकारचे गोळ्या किंवा मेडिसिन घेऊन आपण तो प्रयोग करत असतो की आपल्या शरीरातले टॉक्सिन काय ते बाहेर निघावे, विषद्रव्ये बाहेर निघण्याकरिता. परंतु जर आपण नॅचरली हेच जर विषद्रव्ये बाहेर काढली तर निश्चितच आपल्याला साईड इफेक्ट हा कमी होईल आणि नॅचरली ती गोष्ट होईल, त्रास होणार नाही. त्यामुळे योग हा आपल्याला फार आवश्यक आहे आणि तो आपण या वातावरणामध्ये करायलासुद्धा हवा. आता आपल्याला भरपूर वेळ आपल्याकडे आहे असं मला वाटते, तर आपण 30 मिनटं तरी योगा रोज प्रतिदिन करायला पाहिजे. एक वेळ आपली निश्चित करा आणि त्याप्रमाणे योगा करण्यास सुरुवात करा. मित्रांनो, जे करत नसतील त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, तो योगा करा. नंबर 4, अंतर्यामी शांतता. जर आपल्याला अंतर्यामी शांतता मिळवायची असेल, आपल्या सगळ्यांनाच एखादा शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते, परंतु आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच बसलेली आहे, हे फार थोड्या लोकांना माहीत असेल. फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धक्काधक्कीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढायला हवा. या छोट्याशा सुट्टीत रोज योग आणि ध्यान केल्याने त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. अवश्य अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगासारखा दुसरा उपाय नाही. आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन स्वतःच करायचं आहे, आपलं मन स्वतःच शांत करायचं आहे. एखाद्या शांत, प्रसन्न, निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते, परंतु आपण आज जाऊ शकणार नाही हे आपल्याला माहीत आहे, कारण परिस्थिती तशी नाही आहे. त्यामुळे आपण घरीच राहून योगा करून 30 मिनटं तरी आपण स्वतःला द्या, असं मी आपल्या परत एकदा पुनश्च विनंती करतो, सगळ्यांना सूचना करतो, विनंती करतो. नंबर 5, रोगप्रतिकारक शक्ती वाढ. आपली इम्युनिटी पॉवरमध्ये आपल्याला वाढवायची असेल तर योगा करणे गरजेचं आहे. हे रामदेव बाबांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आणि रोज इंडिया टीव्हीवर मला वाटतं 1 तास हा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेस होत असतो, तर तो पाहायला विसरू नका. कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे आजार कसे जातील याबद्दल स्वामी रामदेव यांनी अनेक प्रकारचे त्यामध्ये व्यायाम आणि कशा पद्धतीने ते करायचे आहे, एक सायंटिफिक रीतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे. ते आपण निश्चित पाहायला विसरू नका. तो कार्यक्रम पहा असं मी सर्वांना एक मनाने सांगू इच्छितो, विनंती करतो. शरीर, मन आणि आत्मा या तिघांची मिळून एक संघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात, तसेच मानसिक अस्वास्थाचे परिणाम शरीरात रोगाचे रूप प्रकट करतात, ज्याला आपण म्हणतो मेंटल स्ट्रेस. मित्रांनो, शारीरिक स्ट्रेसपेक्षा मेंटल स्ट्रेस फार धोकादायक असतो. शारीरिक स्ट्रेस हा आपण जर का थोडा रिलॅक्सेशन किंवा झोप घेतली किंवा एक आराम केला तर शारीरिक स्ट्रेस हा नाहीसा होतो, परंतु मानसिक स्ट्रेस हा फार घातक असतो, हा लगेच जात नाही. हा नवीन एक आजार आपल्या शरीरामध्ये तयार करतो. त्यामुळे मानसिक स्ट्रेस शक्यतो घेऊ नये असं मी सगळ्यांना सांगेल. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यानधारणेमुळे शरीरात साठलेला ताणतणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यालाच आपण इम्युनिटी पॉवरसुद्धा म्हणू शकतो.
इम्युनिटी पॉवर वाढेल आणि ती आज आपल्याला गरजेची आहे. कोविड-19 सारखा आजार देशामध्ये पसरलेला आहे, जो व्हायरल होत आहे. हवेमध्ये सध्याच नवीन न्यूज आपल्याला पेपरमध्ये सुद्धा आपण वाचलं असेल की कोविड-19 हा आजार काही शास्त्रज्ञांच्या मते हा सायंटिफिकरित्या हवेमध्ये सुद्धा पसरतो आहे असं ते म्हणत आहे. काही पर्सेंटेज, काही प्रमाणामध्ये. त्यामुळे ते सुद्धा एक भीती फार जास्त प्रमाणात आपल्याला होत आहे मित्रांनो. त्यामुळेच आपण योगा हा करा असं मी पुन्हा एकदा सांगेल. नंबर 6, सजगतेत वाढ. मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रिया गुंतलेले असते. सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात यात झोके घेत असते. पास्ट अँड फ्युचर. पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. प्रेझेंट टेन्स ज्याला आपण म्हणू, प्रेझेंट काळ, आजची स्थिती. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताणतणावापासून मुक्त होऊ शकतो आणि मनाला शांत करू शकतो. योग आणि प्राणायामांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला आपण सतत वर्तमान क्षणात आणू शकतो. प्रेझेंट. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते. मित्रांनो, आपण जेव्हा एक विचार करतो त्यावेळेस आपल्या मनात इतर विचारसुद्धा सुरू असतात. तर आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी होणारे ताणतणाव ते विचारसारखे आपल्या मनामध्ये घर करून असतात आणि ते विचार बाहेर काढणे फार गरजेचं असते. ते विचार बाहेर काढल्याशिवाय आपण वर्तमान स्थितीमध्ये येऊ शकत नाही. कारण वर्तमान स्थितीत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस ते विचार आपल्याला मागे पुढे, फ्युचर, पास्ट हे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. तर ते काढण्यासाठी योगाची मदत आपण घेऊ शकतो. त्यामध्ये मेडिटेशन, ज्यामुळे मेडिटेशन केल्याने, ओमचे उच्चारण केल्याने, 10 मिनटं ओमचे उच्चारण करा. ओमचे उच्चारण केल्याने निश्चितच आपल्या मेंदूवर किंवा आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि जी आपल्या मनामधील जी हालचाली आहेत ती नाहीसे होतात. त्याच्यामधली मनावर जे मेंदूवर येणारे विचार ते कुठेतरी स्टॉप होतील. ज्याप्रमाणे आपण कॉम्प्युटरला रिफ्रेश करतो आणि कॉम्प्युटर व्यवस्थित चालायला लागतं, त्याप्रमाणे सुद्धा आपण आपल्या मेंदूला रिफ्रेश करायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी आनंदी राहू, उत्साही राहू. याकरिता पुढील पॉईंटकडे वळूया. नातेसंबंधात सुधारणा. रिलेशनशिप, घरामधली असो, आईवडिलांची असो, तुमच्या जोडीदार, आईवडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात. तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यासारख्या संवेदनशील संबंधात उपयोगी पडत असते. योग आणि ध्यानधारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो. निश्चित होतो मित्रांनो, मी सांगेल. कारण मन ज्यावेळेस आनंदी राहते त्यावेळेस व्यक्ती आनंदाने सर्व कामं करत असतो. पुढील पॉईंटकडे वळूया. ऊर्जा, शक्ती वाढते. नंबर 8, दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते, ज्याला आपण फटीग म्हणू किंवा थकवा आल्यासारखं वाटेल असं म्हणू. कंपनीचे कारागीर असो, गव्हर्नमेंट सर्वंट असो, दिवसभरात 8-8 तास कंपनीचे कारागीर सतत काम करताना आपण पाहतो. मोठ्या मोठ्या सिटीमध्ये, मुंबई, पुणे, घरापासून जाण्याला वेळ 1-1 तास लागतो, यायला 1 तास वेळ लागतो. कंपनीमध्ये 8 तास काम करून थकल्यासारखं वाटतं. काम झालं नाही तर एक्स्ट्रा टाईमसुद्धा तिथं करावा लागतो. सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही. परंतु रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभरात ताजेतवाने आणि उत्साही राहता. आपण ज्याला म्हणू एनर्जी, एक्स्ट्रा एनर्जी किंवा एनर्जी आपल्या शरीरामध्ये तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्हेकलला किंवा सायकल असो किंवा तिला एक स्मूथ चालण्यासाठी ज्याप्रमाणे आपण ऑइलिंग करतो, त्याप्रमाणे ऑइलिंग केल्यानंतर तिचा एक घर्षण किंवा कमी होतं किंवा आवाज नाहीसा झाल्यासारखं होतो आणि स्मूथ चालायला ती लागते. त्याचप्रमाणे योगा केल्याने आपलं मन प्रफुल्लित होते,
ताजेतवाने आणि उत्साही आपण राहतो. दिवसभर आपल्याला एनर्जी मिळते, एक्स्ट्रा एनर्जी मिळते. जसे डॉक्टर सांगतात आपण एनर्जी मिळण्यासाठी ग्लुकोजची आपल्याला आवश्यकता असते किंवा आपण ग्लुकोज घ्यावं, त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळेल. तर आपण दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्याकरता आपण योगा करणे फार गरजेचं आहे. दिवसभराच्या कामाच्या रगाडातून तुम्ही मध्येच 10 मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलं तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हाताने घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पूर्ण कराल. एक नवीन एनर्जी तुमच्यामध्ये उत्पन्न होईल आणि कामाला आपण नवीन उत्साहाने सुरुवात करू शकू. मित्रांनो, हे तुम्ही करा. माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही या कामाला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा उत्साह वाढेल आणि लवचिकताही वाढेल. शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते. मित्रांनो, आपण योगा करणे हे फार गरजेचं आहे. दैनंदिन जीवनात कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. याच्यामुळे आपली फ्लॅक्झिबिलिटी, ज्याला म्हणू आपण, फ्लॅक्झिबिलिटी वाढेल, चपळता वाढेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तर 30 मिनटं तरी आपण सर्वांनी योगा करावा. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्याचा एक प्रकारचा डोल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्यामुळे पूर्वी जे अंग दुखायचे ते दुखणार नाही. रामदेव बाबांचे इंडिया टी व्हीवर जे कार्यक्रम येतात ते निश्चित पहा. त्याच्यामध्ये त्यांनी बसण्याची पोझिशन, खुर्चीवर बसताना कशा पद्धतीने आपण बसायला हवं, पाठीचा कणा ताठ राहील आणि कोणत्या स्थितीमध्ये आपण बसायचं आहे हे सांगितलेलं आहे. शेवटचा पॉईंट, अंतर्ज्ञानात वाढ. तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योग आणि ध्यानधारणेमध्ये होते. तशी वाढ झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योग केल्यामुळे हे बदल आपोआपच होत असतात. तुम्हाला फक्त त्याची अनुभूती घ्यायची असते. परंतु मित्रांनो, आज आपण योग केला आणि उद्या आपल्याला फायदा मिळेल याच्यामध्ये राहू नका. योगाचे फायदे हे कालांतराने मिळतात. कमीत कमी 15 दिवस ते 30 दिवस योगाचा सराव केल्यामुळे त्याचे निश्चितच तुम्हाला फायदे मिळतील आणि हळूहळू मिळतील. एकदम तुम्हाला मिळणार नाही. हळूवार ही प्रक्रिया चालत असते आणि हळूवारच आपण योगा करत असतो. श्वासोश्वास, ब्रिधिंगसुद्धा योग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिधिंगकडे लक्ष द्यायचं आहे. ब्रिधिंग, श्वास योगामध्ये हा हळूवारपणे बाहेर सोडायचा आहे आणि हळूवारपणे आत घ्यायचा आहे. हे करत असताना योगामध्येच आपलं नियंत्रण राहील, श्वासावरच नियंत्रण राहील. महत्त्वाचं म्हणजे श्वासावर नियंत्रण राहील आणि श्वास हा हळूवारपणे घेऊन हळूवारपणे बाहेर सोडत असताना इतर मनामध्ये विचार कुठल्याही प्रकारचे नकोत. ते विचार तुम्ही बाहेर काढायचे आहे आणि ध्यान करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे. तेव्हाच तुमचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये वाढ होईल. लक्षात ठेवा, योग ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत राहा. योगाच्या सरावामुळे शरीर, मन जरी कणखर बनत असले तरी औषधांना तो पर्याय नाही. मित्रांनो, जिथं औषधं घ्यायचे तिथं ते घ्यावीच लागणार आहे. श्रीयोग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे, त्यांचा सराव करणे महत्त्वाचे आहे. योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनामध्ये किंवा इतर योग टीचर यांच्या मार्गदर्शनामध्ये, ज्यांना सखोल याचे ज्ञान असेल त्यांच्या मार्गदर्शनामध्ये योग शिकणे गरजेचं आहे. औषधोपचार सुरू असेल तर श्री योग प्रशिक्षक आणि डॉक्टर यांचा सल्ला घेतल्याशिवाय योगासने करू नका. कुठलं औषध घ्यायचं आहे, कुठलं घ्यायचं नाही, हे एक तज्ज्ञ मार्गदर्शनामध्येच आपण करा, असं मी आपल्याला सगळ्यांना सांगेल. मित्रांनो, शेवटी मी या ठिकाणी 10 पॉईंटचा आपल्याला एक योगा इन बेनिफिट्स इन योगामध्ये 10 बेनिफिट्स तुम्हाला सांगितले. योगाचे फायदे सांगितले, 10 फायदे सांगितले. हे निश्चित तुम्हाला कळले असेलच. यानंतरसुद्धा मी योगाचा एक लेसन घेईल. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक नवीन काहीतरी घेऊन येईल. तर याप्रमाणे आपण निश्चितच या करोना पिरियडमध्ये, कोविड-19मध्ये आपण योगा कराल
आणि व्यवस्थितरित्या कराल 30 मिनटे कमीत कमी आपण द्या, असं मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आणि योगाचा एक वेळ निश्चित करा. सकाळी जमत असेल सकाळी, संध्याकाळी जमत असेल संध्याकाळी. आणि हे करत असताना यामध्ये थोडंसं सपोर्टिंग म्हणून पायी चालणे ही सुद्धा यामध्ये ॲड करा. कमीत कमी 3 किलोमीटरचा प्रवास आपण करा. त्यामुळे सुद्धा आपलं एनर्जी लेवल हाय होते, फिजिकल फिटनेस सुधारेल आणि इतर आजार नाहीसे होतील. तर त्याला योगालाच हे एक सपोर्टिंग म्हणून ठेवा. रोज सकाळी आपण हे करू शकता. 30 मिनटं योगा आणि 15 ते 20 मिनटं वॉकिंग या प्रकारचं आपण हे करा, असं मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि आपण एक शांतपणे माझा व्हिडिओ ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. थांबतो. आपण आपली स्वतःची काळजी घ्या. हात स्वच्छ धुवा, सॅनिटाईज करा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. थांबतो.